ठाण्यातील अंबिकानगर या ठिकाणी काही किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये वाद झाला होता। हे प्रकरण पोलीस स्थानकामध्ये जाताच तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिघही स्वतः पोलीस स्थानकामध्ये हजर झाले। मात्र आरोपींना पोलीस चोप देण्याऐवजी खासगी पोलीस मित्रच पट्ट्याने मारत असल्याचं शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सांगितलं। घटना घडत असताना स्वतः त्या ठिकाणी पाहिलं असून संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा, अशाच अधिकाऱ्यांमुळे बाहेरची माणसं येऊन जर मारहाण करत असतील तर गंभीर बाब आहे। परभणी या ठिकाणी घडलेली घटना ताजी असतानाच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देखील आरोपींना पोलिसांसमोर पोलीस स्थानकाच्या चौकशी खोलीतच बाहेरील माणसांकडून मारहाण होत असेल तर आरोपींचे पोलीस स्थानकामध्ये खून होतील, असा थेट आरोप एकनाथ भोईर यांनी पोलीस खात्यावरती केला आहे। याविषयी एकनाथ भोईर व सहकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। याविषयी शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी अधिक माहिती दिली आहे। अंबिकानगरला काहीतरी रात्री किरकोळ असा हाणामारी झाल्या आणि त्यातले 3 आरोपी जे होते ते त्यांना पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आमच्याच काही लोकांनी हजर केले, कारण 324चा काहीतरी समथिंग गुन्हा होता आणि त्यासाठी त्यांना हजर केले। परंतु हजर केले असताना त्यांना बाहेरचं गुंड प्रवृत्तीचे पोलीस मित्र बोलून आगळेशेठ पोलीस स्टेशनच्या रूम मध्ये थोरे म्हणून जे कोण PSI आहेत डिटेक्शनला, त्यांनी सांगून तू मार, मैं देखता हूं, तू मार याला, अशा प्रकारचं पट्ट्याने तो बाहेरची व्यक्ती समतानगरचा कोणीतरी तो आहे, त्यांनी या ठिकाणी मला वाटतं आता त्याची तुम्ही शूटिंग सुद्धा घेतलेली आहे, त्यांनी या ठिकाणी त्या लोकांना मारहाण केलेली पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन रूमच्या आतमध्ये। म्हणजे अगदी पोलिसांनी असं ठरवलं असेल का एखाद्याचा मर्डरच या ठिकाणी करायचा। असे प्रकार काही पोलीस स्टेशनच्या लोकांमध्ये घडतात आणि ते मला वाटतं असेच काहीतरी प्रकार असतील असा थोडासा हे वाटतोय। कारण आता सुरक्षितता नक्की मागायची कोणाकडे? एखादा 324 सारखा शिल्लक गुन्हा असेल आणि त्या गुन्ह्यातला आरोपी आला आणि त्याला अशा प्रकारे बाहेरच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये डिटेक्शन रूममध्ये एखाद्या बाहेरच्या माणसाला बोलून त्याच्या हातात पट्टा देऊन त्याला मारा म्हणून, आरोपींना मारा म्हणून सांगणं हा कुठपर्यंत योग्य आहे? ते थोरे म्हणून आहे, त्यांनी ते प्रकार केलेला आहे, त्याच्यावर आता रितसर गुन्हा दाखल होतोय। परंतु मला DCP साहेबांनी सांगितलं की मी त्याला निलंबितची कारवाई त्याची करतोय, त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जोपर्यंत होणार नाही कारवाई तोपर्यंत आम्ही इकडनं जाणार नाही। आता जी घटना घडली आहे ती माननीय एकनाथ भोईर साहेबांनी सविस्तर तुमच्यासमोर मांडलीच आहे। ज्या खाजगी इसमांनी पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आवारामध्ये पोलीस स्टेशनच्या आतमध्ये डिटेक्शन रूममध्ये मारहाण केलेली, त्या खाजगी इसमावर BNS 204 आणि 118 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आताच। आणि जे लोकसेवक अधिकारी PSI थोरवे तिथे हजर होते त्यांच्यावर देखील BNS 198 प्रमाणे गुन्हा दाखल झाला। मार म्हणून सांगतो त्याला। तुमची काल झालेली नाही एरियामध्ये भांडण, तर त्यासाठी आम्हाला आज घेऊन आलेले ते राजू दादा म्हणून आहेत, ते आम्हाला हजर करायला घेऊन आलेले। 324चा गुन्हा होता म्हणून तर आम्ही आलेलो, आम्हाला पहिल्या आतमध्ये बसवलं, नंतर तिकडनं घेऊन ते चव्हाण साहेब घेऊन आम्हाला तिथे आतमध्ये गेले रूममध्ये, आम्हाला बसवलं पहिला, नंतरला मग काय कशाला मारलं, का मारलं असं बोलून आम्हाला मारायला लागलं। दुसरा एक पोरगा साहेब होता चेन घातलेली, आम्हाला वाटलं तो पोलीसवाला आहे, तो पण मारत होता, आम्ही काय बोललो नाही। नंतर जेव्हा मारत होता 50 पट्टे त्यांनी कमीत कमी मारले असतील आम्हाला, अर्ध्या तासापासून मारत होता। एक पहिला ह्याला मारत होता, मग मला महिला, असं तिघांना आम्हाला लाईनीत मार। नंतरला मग माहिती पडलं ते मग भोईर दादा आले, तेवढ्यात त्यांनी पट्टा वगैरे फेकून टाकला, पट्टा आता होता दादांना बघून त्यांनी पट्टा फेकून टाकला। तो माहिती ना आम्हाला वाटलं पोलीसवाला आहे, हा ते थोरवे साहेब होते ना, ते त्यांनी पण मारलं। नंतरला मग त्याला मारायला सांगितलं, मग तो पण मारत होता पायावर उभा राहून। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर
propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, रोटरी क्लब आणि ईशा नेत्रालय यांच्या वतीने आयोजित नेत्र शिबिरास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी भेट दिली. त्यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि पत्रकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित बांधवांनी यावेळी या उपक्रमाचा लाभ घेतला. अशा प्रकारे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य व सामाजिक उपक्रम राबवित पत्रकार दिन साजरा करण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी श्री मनोज सावंत. पत्रकार संघ कोर्टनाका ठाणे येथे मंत्री धनंजय मुंडे व बंजारी समाजाला कोणतेही कारण नसताना धमकी देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या विरोधात आणि समाजाचा व अधिकारी कर्मचारी यांचा अपमान केल्याबद्दल अंजली दमानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत ओबीसी बंजारी समाज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. ठाणे येथे मनोज जरांगे व अंजली दमानी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई, विरार, भाईंदर, पनवेल, नवी मुंबई, बदलापूर, टिटवाळा इत्यादी सर्व परिसरातील बंजारी बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यानंतर पोलीस आयुक्त ठाणे यांची भेट घेण्यात आली. यावेळी बंजारी समाजाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच धनराज गट्टे, डॉक्टर अमोल गीते, गजानन आंधळे, शिवाजी वाघ, दीपक पोटे, संदीप चकोर तसेच बंजारी समाजाचे इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग या ठिकाणी स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची हत्या झाली. त्या हत्येतील आरोपी आज पोलिसांच्या ताब्यात आहे. सरकारने SIT बसवली आहे. सरकारने CID कडे तपास दिलाय. बीडचे पोलीस तपास करतायत. वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्र्यांपासून या प्रकरणामध्ये लक्ष आहे आणि आरोपी ताब्यात असताना सुद्धा केवळ वंजारी समाजाची होत असलेली प्रगती देखवत नसल्यामुळं, पाहत नसल्यामुळे या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असणारे आमचे समाजाचे भूषण आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांचा कुठलाही समन नसताना राजीनामा मागणे, यांच्याबद्दल चुकीची वक्तव्य करणे. परवा 4 जानेवारी रोजी मनोज जरांगे हा परभणीमध्ये बोलत होता. मुळामध्ये हा शिकलेला नाही, मुळामध्ये याचं शिक्षण झालं नाही. त्यामुळे लोकांनी जेवढं लावून दिलं तेवढं हा बोलतो. हा म्हणाला की या ठिकाणी धनंजय मुंडे यांना आम्ही मारू, धनंजय मुंडे यांची गाडी अडवू आणि या वंजारी समाजाला आणि धनंजय मुंडेंना त्यांच्या घरात घुसूघुसू मारू, अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्या सर्व चॅनलवर मनोज जरांगे नामक माते फिरून केलेलं आहे. अंजली दमानी या नावाची जी सुपारीबाज सामाजिक कार्यकर्ती आहे, त्या बाईंनी सांगितलं की या समाजाच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने नोकऱ्या लागलेल्या आहेत. आमच्या समाजाची प्रगती यांना देखवत नाही, यांना पावत नाही. म्हणून हत्या प्रकरण बाजूला ठेवून या ठिकाणी मनोज जरांगे असेल, अंजली दमानी असेल, या ठिकाणी चुकीच्या मागण्या करतायत आणि या मागण्या करून समाजातील माते भडकवण्याचं काम त्यांनी केलं आहे. धनंजय मुंडे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. धनंजय मुंडेंच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. वंजारी समाजाच्या लोकांना धोका निर्माण झाला आहे. मनोज जरांगेमुळे आज वंजारी लोक घाबरलेले आहेत. त्यामुळे माझी सरकारला आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्ताला विनंती आहे की मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी.
कोकण इतिहास परिषदेचे 14वे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारी दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत रुपारेल कॉलेज माटुंगा मुंबई येथे होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासकार, मानववंशज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक डॉक्टर करुष दलाल हे भूषवणार आहेत. या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक नगर संस्कृतीचा इतिहास या विषयावरती अनेक मान्यवर आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. कोकण इतिहास परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा मानाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक, पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर अरविंद जामखेडकर, कुलपती सर जे आर्ट्स आर्किटेक्चर विद्यापीठ यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या पत्रकार परिषदेत परिषदेच्या कार्यवाह विद्याप्रभू अध्यक्ष सदाशिव टेटविलकर, कार्यकारिणी सदस्य प्रवीण कदम, प्राध्यापक अरविंद गवळे उपस्थित होते. सदाशिव टेटविलकर. कोकण इतिहास परिषदेचं हे 14वं अधिवेशन आहे आणि हे 14वं अधिवेशन आपलं माटुंग्याला रुपारेल कॉलेज इथे संपन्न होणार आहे. आणि ह्या कॉलेजची जी संपूर्ण योजना आहे, आता त्यांचे इथे प्रतिनिधी आलेले आहेत आणि आमच्या मॅडम त्यांनी ते संपूर्ण आयोजन केलेलं आहे. आणि इथे आता असं आहे की या अधिवेशनानंतर आणि म्युझियमच्या बाबतीत मॅडम आता म्हणाला की ठाण्याचा जो किल्ला आहे, जेल आहे, तर तिथे म्युझियम हवं. मी ठाण्याच्यामध्ये हेरिटेज याच्या कमिटीवरती मी आहे आणि आमची एक मीटिंगमध्ये झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे की इथलं काही हे आहेत तुमचे कैदी आहेत, त्या कैद्यांना आपण हलवायचं आणि भिवंडीला नवीन ते बांधतायत तिथे ते त्यांना कैद्यांना द्यायचं आणि या किल्ल्याचा आपण काहीतरी उपयोग करूया. तर मी तेव्हा त्यांना म्हटलं की उपयोग करा तर पण ते म्युझियमच करा. ठाण्याची म्युझियमची आमची मागणी आहे, ते म्युझियम तिथे होऊन द्या ना, ही आमची मागणी तिथे मी तेव्हा आमच्या कमिटीमध्ये मांडली आणि आमच्या अध्यक्षांनी ते पटलंही आहे. सकाळी 9:30ला कार्यक्रम चालू होईल आणि तो जवळजवळ संध्याकाळी 6पर्यंत 3 सत्रामध्ये म्हणजे प्राचीन कोकण, मध्ययुगीन कोकण आणि आधुनिक कोकण अशा 3 सेक्शन्स असतील आणि त्याच्यामध्ये स्कॉलर्स आणि फ्रीलान्सर्स सगळे जे स्कॉलर्स आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, मग ते अकॅडमिशियन असतील, प्रोफेसर्स असतील, स्टुडंट्स असतील, तर ते आपलं संशोधन जे आहे ते तिथे प्रेझेंट करणार आहेत. या परिषदेला डॉक्टर करुष दलाल हे अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं कोकण, तारापूर वगैरे भागामध्ये फार मोठं म्हणजे काम केलेलं आहे, त्यांनी संशोधन केलेलं आहे. तसेच या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार जो आहे कोकण इतिहास परिषदेतर्फे देण्यात येतो, तो डॉक्टर अरविंद जामखेडकर, कुलपती जे स्कूल ऑफ आर्ट विद्यापीठ यांना बहाल करण्यात येणार आहे. त्यांनी जे काही महाराष्ट्राचा इतिहास, आर्किओलॉजी आणि प्राच्य पांडित्य जे त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोकण आणि मुंबई यावर लिहिण्यात येणारा जो यावर्षीचा ग्रंथ असेल 2024मध्ये पब्लिश झालेला, तर यातील एका ग्रंथाला उत्कृष्ट ग्रंथाला पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच गेल्या वर्षी कणकवली इथे संपन्न झालेल्या 13व्या अधिवेशनामध्ये जे रिसर्च पेपर सादर करण्यात आले त्याच्यातील 2 उत्कृष्ट पेपर्सना आम्ही बक्षीस देणार आहोत. त्याच्यामध्ये एक जो आहे तो यंग रिसर्चरना देण्यात येतो आणि एक पारितोषिक जे आहे त्याच्यासाठी वयोमर्यादा नसते. अशा प्रकारे 2 पारितोषिकं देण्यात येणार आहेत. त्यानंतर विचारांची कॉन्फरन्सचा जो मूळ हेतू असतो तो म्हणजे विचारांची देवाणघेवाण. तर ही विचारांची देवाणघेवाण होईल, कुठच्या क्षेत्रामध्ये काय कार्य चाललेलं आहे, त्याच्यानंतर कुठच्या जिल्ह्यामध्ये कोण कोण काय काय काम करत आहोत, त्याचीसुद्धा म्हणजे परिषदेच्या निमित्ताने ही विचार देवाणघेवाण होते. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही परत एकदा रिझोल्युशन पास करणार आहोत की ठाण्यामध्ये म्युझियम व्हावं. मला असं वाटतं की जरी याची प्रगती हळूहळू असली तरीसुद्धा जागृती बऱ्याच प्रमाणामध्ये झालेली आहेत. आणि आता आपले जे पॉलिटिशियन्स आहेत, समाजसुधारक आहेत, हेरिटेजमध्ये काम करणारी लोकं जी आहेत, ठाण्यातली प्रतिष्ठित मंडळी आहेत, यांच्यामध्ये
ही जागृती झालेली आणि असं सर्वांनाच वाटतं की आता एक म्युझियम चाय व्हावं आणि मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून हे एक मोठं पाऊल असेल. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि विद्युत क्षेत्रातील इतर कामगार संघटना वागळे इस्टेट ठाणे येथे प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला आमचा विरोध जाहीर करत आहोत असं म्हणत आज MSEB कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. तत्कालीन ऊर्जा मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री यांनी सभागृहामध्ये 3 जुलै 2024 रोजी ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांच्यासाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत, पण तरीही ठाण्यामध्ये महाराष्ट्रात इतरत्रही फसवणुकीने खाजगी कंपन्या स्मार्ट मीटर लावत आहेत. ही मनमानी जो कारभार आहे याला विरोध केला जात आहे. MSEB कर्मचारी संघटनेच्या वतीने या कारभाराला विरोध करण्यात आलेला आहे. प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे हजारो कायम व कंत्राटी कर्मचारी यांच्या नोकरीवरती गदा येणार आहे. त्याचबरोबर सामान्य वीज उपभोक्त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे खूपच नुकसान सोसावं लागणार आहे. गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटरला कर्मचारी आणि वीज उपभोक्त्यांचा कडकडून विरोध होत आहे. या कामगाराविरोधात आणि लोकविरोधी प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला विरोध करण्याकरिता MSEB कर्मचारी संघटना, त्याचबरोबर कामगार नेते राजन राजे, राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, आपचे राजेश वलूचा व इतर लोकप्रतिनिधी, कर्मचारी, नागरिक या आंदोलनादरम्यान यावेळी उपस्थित होते. तर या आंदोलनादरम्यान अदानींना तीव्र विरोध करण्यात आला आहे. आता आंदोलन म्हणजे आता जे मीटर लावत आहे स्मार्ट प्रीपेड मीटर, हे स्मार्ट प्रीपेड मीटर जनतेला माहिती नाही. फॉल्टी मीटरच्या ठिकाणी लावत आहे. आता फॉल्टीच्या ठिकाणी लावत आहे. फॉल्टी लावल्यानंतर ते सर्व म्हणजे लोकांचा काय उद्रेक आहे किंवा काय हे आहे याच्या बघून ते पूर्ण सर्व लोकांना लावणार आहे आणि सर्व यंत्रणा अदानी आपल्या ताब्यात घेणार आहे. जर अदानीच्या ताब्यामध्ये गेलं तर या ठिकाणचे जे विजेचे दर आहे ते सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. ज्या मीटरची जे आजची जी कॉस्ट आहे, जी कॉस्ट 1000-1200 रुपयामध्ये मार्केटमध्ये मिळतो, आज 12,000 रुपये त्याची किंमत ठरवली. आज 12,000मध्ये फक्त केंद्र सरकार 900 रुपये देणार आहे. बाकीचे पैसे सर्व आपल्या जरी तुम्हाला म्हणत असेल ग्राहकाकडून आम्ही वसूल करणार नाही, पण हे वसूल तर करावं लागेल. म्हणजे आधीच कर्जामध्ये आहे, ही पैशाची वसुली कशी होणार आहे? म्हणजे अपसुकच या ठिकाणी ग्राहकाच्या विजेचे दर वाढणार आहे आणि हे सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. हे सूचित करण्यासाठी, जनतेमध्ये हे आंदोलन नेण्यासाठी आजची ही सभा आमची. हे अदानीवरती मेहरबानी करण्यासाठी काढलं. अदानीकडे सुद्धा पैसे नाही आहे. आमचे पैसे घेणार आहे, म्हणजे आमचे पैसे घेणार आहे. आम्हाला त्यांना जसं तुम्ही पैसे म्हणजे मोबाईल तुम्ही चार्ज करताय ते पैसे पहिले चार्ज करावं लागणार आहे. 2000 रुपयाचं चार्ज केलं ते कधी संपणार ते माहिती नाही, एका दिवसात संपणार. विजेचा दर काय लावलेला आहे आणि टप्प्याटप्प्यानं म्हणजे जशी तुम्ही वीज वापरणार तसे ते महाग जाणार आहे. म्हणजे तुम्हाला जर आज दुपारी जर 12 वाजता जास्त वीज लागली तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. रात्री जर तुम्हाला जास्त वीज लागली तर त्याचे पैसे दर वेगळे राहणार. पण ते दर कशा युनिटप्रमाणे आहे ते त्यांनी अजून कोणतं स्पष्ट केले नाही. कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही आहे. कुठल्याही अधिकाऱ्याकडे याचं उत्तर नाही आहे. या छुप्या पद्धतीने जे काही कारभार चालू आहे याचा आम्ही आता ग्राहकाचे काही प्रतिनिधी आलेले आहेत. या ग्राहकाच्या प्रतिनिधींना काय हल्ला होता ते आम्ही आता सांगणार आहोत. आणि या ग्राहकाला म्हणजे हा मोर्चा ग्राहकासाठी नाही आहे, हे आमच्या कामगारासाठी आजचं हे म्हणजे गेट मीटिंग आहे. लोकांना आम्ही विश्वासात घेणार आहोत की आपल्याला ग्राहकासोबत लढायचं आहे का नाही आणि त्यांची संमती मिळाल्यानंतर आमच्या नोकरीचा प्रश्न आहे, येणाऱ्या भविष्य पिढीचा प्रश्न आहे, याच्यासाठी आम्ही संमती घेऊन ग्राहकाच्या सोबत ज्या काही सर्व संघटना आहे, सर्व पक्ष आहे, एक पक्ष सोडून सर्व पक्ष या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी काँग्रेस आहे, या ठिकाणी राष्ट्रवादी आहे, आम आदमी पार्टी आहे, तुमच्यावालं शेकाप आहे, उद्धव ठाकरेंची सेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आहे. हे सर्व गट आमच्यासोबत आहे. त्यानंतर या ठिकाणच्या ठाणे शहरामधल्या 46 कामगार संघटना, छोट्या मोठ्या असंघटित कामगार संघटनासुद्धा आमच्यासोबत आहे. एम ए पाटील यांची सर्वश्रमिक संघटना आहे. या सर्व संघटना आमच्यासोबत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जनतेसोबत आम्ही नक्कीच अपडेटमुळे या कामगार वर्गाची परिस्थिती अशी होणार आहे. एक बिलिंग बंद होणार आहे तुमच्याला, म्हणजे बिल कामगार बाजूला होणार आहे, रीडिंग घेणारा कामगार बाजूला होणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याला मीटर लावण्यासाठी जो कामगार जातो तो कामगार आमचा बाजूला होणार आहे. बिलिंगचं करायचं काम नाही, ते सरळ पैसे त्या अदानीच्या अकाउंटच्या ह्याच्यामध्ये जाणार. त्याच्यामुळे जे काही ही सर्व यंत्रणा आहे
त्या मागची यंत्रणा, पडद्यामागची यंत्रणा, ते काही कामगार लागते, ते सर्व बाद होणार आहे. आणि छोटे मोठे आज बेकारी एवढी लागलेली आहे, त्या बेकारीमुळे त्यांना स्वस्त कामगार उपलब्ध होणार आहे. एकीकडे कामगाराची पिळवणूक होणार आहे आणि एकीकडे कायम कामगाराला नोकरीसाठी मुकावं लागणार आहे. येणाऱ्या भविष्याची ही नोकरी राहणार नाही, आरक्षण राहणार नाही, कुठलंही तारतम्य राहणार नाही. कायदा विरोधी म्हणजे अशा प्रकारे ज्याच्या हाती पैसा त्याचा राज चालणार आहे. हा धोका संभाव्य धोका आहे.